ह्या काय म्हणतात त्याला आपण फंड्स येतात, त्याच्यामुळे नाशिकचा चांगल्या प्रकारे विकास पण होतो आहे, याला आपण खोडून चालणार नाही. पण हे करत असतानाच जशी शासनाची जबाबदारी तशी आपली पण जबाबदारी, शासनाने काही गोष्टी ठामपणे केल्या पाहिजेत. आता नाशिक शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिक आत्तापासूनच बंद झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे काही घडामोडी करताना त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण नैसर्गिक संपत्तीला जो ऱ्हास करणार आहोत थोड्या वेळासाठी, तो परत आपण त्याला निर्माण करणार आहोत का. बरोबर. तर मग हे करत असताना आपण 10 वेळा तो विचार करणं गरजेचं आहे की नाही बाबा, आपण काही गोष्टी करतोय तर ह्या पुन्हा निर्माण करू शकणार नाही, तर आपल्याला बी प्लॅन पण असला पाहिजे, आपण असं करू. मी मगाशी जसं सांगितलं. तर अशा काही चर्चा झाल्यात, सूक्ष्मनियोजनं झालीत. कधी कधी वाटतं अरे हे नेमकं काय गरज होती, इथं असं करता आलं असतं. याच्यावर मला एक सांगावंसं वाटतंय सर, की आता नाशिकमध्ये सगळीकडे रस्त्यांचं काम चालू आहे, त्याच्यासाठी खूप काही झाडं तोडली पण गेली आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा, मला ठिकाणी वृक्षतोड झाली आहे. मला बऱ्याचशा लोकांनी खूप असं नाही, खूप ठिकाणी नाही झाली वृक्षतोड, जी काही झाली, आणि वाईट वाटतं, त्याच्याबद्दल दुमत नाही. मला बऱ्याच लोकांनी विचारलं तुम्ही हे वृक्षतोड होती, तुम्ही काय का बोलत नाही. मी त्यांना एकच प्रश्न केला,